इशिका बेटा, हां बरं मुलींनो, कसं वाटलं तुम्हाला? आजची कशी झाली आपली पार्टी? आफिया, ईद सेलिब्रेशन आवडलं? व्हेरी गुड. आणि आज आपला लास्ट दिवस, म्हणजे आज 6वा दिवस आपला. सकाळी क्लास पण झाला, ओके ना. तर आपण मेहंदी आणि रांगोळी शिकलोत. तर जी तुम्ही पूर्वी होते, म्हणजे ज्या डिझाईनमध्ये तुम्ही पूर्वी डिझाईन काढायचे आणि आत्ता डिझाईन काढू शकता, त्यात काय फरक आहे तर मला परी सांगेल. परी, तू काय शिकली आज 6 दिवसांमध्ये? मेहंदी आणि रांगोळीत असं काय शिकलीस? मुझे पहले मेहंदी निकालना नहीं आता था, अभी आता है. और कोण बनवायला शिकवलं? हो. बरं, मेहंदी कशी कालवतात ते सांगितलं? हो. काय काय इन्ग्रेडियंट्स असतात ते सांगितलं? हो. तुम्ही प्रयत्न करणार? बरं, आता मेहंदी काढण्यापूर्वी कोण काय करायचं असतो? मर्ज करायचं. व्हेरी गुड. पहिला मर्ज करायचा, म्हणजे ती मेहंदी जराशी व्यवस्थित मऊ होते आणि हातावर काढायला सुंदर. बरं ग्रीशा, तुला या 4 महिन्यात, या तुझं 2रं वर्ष आहे, तुला काय वाटतं बरं आपल्या क्लासविषयी? खूप शिकायला मिळतं? आपल्या क्लासचं नाव काय आहे? बरं, मल्टी ॲक्टिव्हिटीज प्रमाणे आहेत का मल्टी ॲक्टिव्हिटीज? ओके. बरं अंशिका, तू मराठीचा क्लास लावलास? हो. तुला कॉन्फिडन्स आहे? तू शिकणारच आहेस? काय शिकवलंय शारदा मॅमने तुला? काय बोलायचं? व्हेरी गुड. आणि मला मराठी येणार आहे. बरं अद्विका, तुला काय म्हणायचं आहे आपल्या क्लासविषयी, किंवा तू ह्या मेहंदी आणि रांगोळी शिकलीस तर तुला या 6 दिवसांचा काय अनुभव आहे? आणि मागच्या वर्षी पण तू क्लासला होतीस, भरपूर काही ज्ञान मिळतं आपल्या क्लासमध्ये ना, शिकायला मिळतं. तर तुला काय म्हणायचं आपल्या क्लासविषयी किंवा एकंदर? आधी मला रांगोळीची बॉटल सुद्धा पकडता नाही यायची. ओ, आता मला रांगोळी सुद्धा काढता येते. किती छान. आणि मेहंदी डिझाईन्स? हो, खूप सारे डिझाईन्स. हत्ती मला एक झटक्यात जमला. व्हेरी गुड. कारण आपली सांगण्याची पद्धत खूप सोपी आहे. आणि समजलं? बरेचसे पेटल्स समजले कसे काढायचे? अगदी ते बरोबर त्या लाईनमध्येच आले पाहिजे, रेषा. आणि तुम्हाला रांगोळीची चिन्ह समजली सर्व? ओके ओके. आमची मॅम जी आहे ना, ती गॉड गिफ्टेड आहे. ओ, थँक्यू बेटा. अरे बापरे, कसं काय ग? हां, ती बघ इशिका मल्टी टॅलेंटेड. इशिका सरळ बस बेटा, आत्ताच खाल्ले ना आपण. हां बोल, काय बोलायचं अजून तुला? अद्विका एवढं छान बोलली, मला तर खूप भरून आलं एकदम. आपला जो क्लास आहे तो सगळ्यात दुनियाचा बेस्ट क्लास आहे. अरे बाप रे. ओ, सो नाईस बेटा. खूप काही छान वाटतं ना आपल्या क्लासमध्ये. म्हणजे अद्विकाला असं म्हणायचं आहे की पूर्ण वर्ल्डमध्ये टॉप 1 आपला क्लास असेल, की जिथे आपल्याला सर्व बालसंस्कार मिळवून, सर्व नॉलेज मिळवून हा तुमच्या आयुष्यभराचा ठेवा आहे, बरोबर? की ते तुम्हाला लाईफ टाईम यूज होणार आहे. स्कूलमध्ये, सराउंडिंग्समध्ये, गार्डनमध्ये, पॅरेंट्समध्ये, रिलेटिव्समध्ये, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सर्व टूल्स यूज होणार आहेत ना आपल्या. मध्यमा, तुला काय म्हणायचं आहे आपल्या क्लासविषयी? आमच्या मॅम आहे जसं तिने सांगितलं, ती गॉड गिफ्टेड आहे आणि हे खरं आहे. आणि त्यात ॲक्च्युली ते आम्हाला खूप वेळ देतात, पण स्वतः जेवणासाठी पण वेळ नाही देतात. अरे बापरे, ती माझी चुकी आहे ना, म्हणजे मला ती सुधारावी लागणार आहे ना. तर आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मी नक्कीच मुलांना प्रयत्न करणार आहे, माझ्या स्वतःवर मला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, थँक्यू बेटा. आफिया, तुला काय म्हणायचं आहे? आपल्या 2 वर्ष तू क्लासला येतेस, छान वाटतं तुला? आजचं पण सांग. आणि तुला कसं वाटलं एकंदर या 6 दिवस? तू कशी शिकली मेहंदी रांगोळी? आवडलं? व्हेरी गुड. कॉन्फिडन्स आला? कोणत्याही डिझाईन दाखवलं तरी येऊ शकतं? ओके. मी तुम्हाला आज मेहंदीची काही पुस्तकं दाखवणार आहे. परी दीदीला जायचे, तिला घाई झालेली आहे, बट मी तुम्हाला फास्ट काही मेहंदीची पुस्तकं दाखवणार. किंवा काल दाखवलीत मला वाटतंय ना? काल दाखवलीत ना? बरं. एरवी तुम्ही कधीही आपल्या क्लासला आले तरी तुम्ही ती पुस्तकं पाहू शकता. ठीक आहे. बरं, आता पुढे प्रज्ञा. ग्रीशा, कसं वाटलं ग्रीशा तुला?
तुझं दुसरं वर्ष आहे. तुला काय वाटतं, तू खूप काही शिकलीस? पहिल्या बॅचला तर किती काय काय शिकलीस. पीटी उषा पण शिकला ना मुलींना तुम्ही. काय ग नाव पीटी उषाचं? व्हेरी गुड. म्हणजे मुलं किती काय काय शिकली. मागे ते नकाशे दिसतात, बरंच काय काय शिकलो. तसं काही आपण ॲथलीट्सबद्दल पण नॉलेज दिलेलं आहे, सायंटिस्टबद्दल माहिती दिलेली आहे. बरं ग्रीशा, तू काय शिकली बेटा? मी जेव्हा मेहंदी काढायची ट्राय करायची तेव्हा कधी कधी माझ्याकडून मेहंदीच नव्हती निघत हातातून. ती वाकडं हां, आता येणार. ओके, व्हेरी गुड. आता मला सांगा, एकंदर तुम्ही खूप काही बोललात, मला बरं वाटलं. हीच माझ्या कष्टाची पावती असते, विद्यार्थ्यांकडून आपल्याला खूप काही भेटणं. आता प्रज्ञाला काय म्हणायचं आहे? मॅम, ह्या ज्या मी बॅचमध्ये मी होते त्याच्यामध्ये असा अनुभव भेटला की खूप असं एकदम चांगलं वाटलं की मला अभिमान आहे माझ्यावर की मी शारदा मॅमची एक ऑयस्टर स्टुडंट म्हणून ओ बापरे, खूप छान. इट्स माय प्लेजर. मॅम, तुम्ही स्वतःचा टाइम काढला, आम्हाला दिला, खूप सारे ऍक्टिव्हिटी शिकवले आणि हे खरंच लाईफ टाईमसाठी आमचा यूज. येस, नक्कीच बेटा. तुम्हाला सर्वांना, आम्हाला असं वाटतं खूप तुम्ही